मला माहित नाही की मी युवराज म्हणायचं की नाही, पण माझ्याबरोबर आदित्य ठाकरे आहेत आणि अमित ठाकरे सुद्धा आहेत. या ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मला हा मेन प्रश्न आहे की तुम्ही 20 वर्ष विचारलात की कधी येणार किंवा येणार का, आणि मग आल्यानंतर विचारताय का आलात. बाळासाहेब जर आज असते तर त्यांना कसं वाटलं असतं? तुमची नवीन घरं झाली, तुमच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत, पण हाच मुंबईतला मराठी माणूस जो आहे तो मात्र चाळीतच राहिला किंवा एकतर मुंबई बाहेर फेकला गेला. पॅन महाराष्ट्र, तुम्ही कष्ट करायला कमी पडता, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं. ज्यांना फॅमिली मध्ये तिकीटं मिळत आली त्यांनाच तिकीटं मिळाली, जे निवडून आले, जे महापौर झाले त्यांनाच तिकीटं मिळाली. आम्हाला होप्स होते, आता आमची संधी होती तरी सुद्धा मिळाली नाही. कार्यकर्त्यांच्या बद्दलची ही भावना आहे, तर त्याच्याकडे कसं पाहायचं? आणि ह्या परिस्थितीत आपण कसं वागलं पाहिजे, आपल्या पक्षप्रमुखांसोबत, कुटुंब प्रमुखांसोबत कसं राहिलं पाहिजे, हे पण तुम्ही दोन तरुण नेते मराठी भाषेसाठी नेमके ठोस काय कामं करणार आहात? कारण की तुमच्यावरती ही टीका होती की तुम्ही दोघं कॉन्व्हेंटमधले आहात. आम्ही मराठी माणसासाठी लढत आलो आणि आजपर्यंत जी आंदोलनं केली ही आता मराठी पाट्या तुम्हाला दिसायला लागल्या मुंबईत, हे सत्ता नसताना केलंय. खूप वर्षांनी तुम्ही दोघं जण एकत्र बसलेले आहात या विषयाबद्दल. तुम्हाला दोघांना एकमेकांचे प्लस पॉईंट काय वाटले किंवा वैशिष्ट्य काय वाटली? आपल्या आजूबाजूला पण आधी अनेक आता अमराठी लोक असतील, त्यांच्यासाठी काय करणार आहात ते तुमचा काही प्लॅन ठरलेला आहे? ही मराठी भाषेची लढाई आहे की मराठी माणसाचं राजकीय वर्चस्व मुंबईमध्ये टिकावं ह्याच्यासाठीची लढाई आहे? Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मी शिवाजी पार्कला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या समोर या शिवाजी पार्कने मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा मुंबईत झालेल्या तमाम राजकीय सभा संमेलनं बघितलेली आहेत. अनेक निवडणुकांची रणधुमाळी इथून सुरू झालेली आहे आणि शिवाजी पार्कचं मैदान हे बाळासाहेब ठाकरे यांच्या रॅलीजमुळे पूर्ण भारताला लक्षात आलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे शिवाजी पार्क काय. पण आज मी शिवाजी पार्कला एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे, कारण मुंबई महानगरपालिका आणि त्यांच्याबरोबर होणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनेक गोष्टींचे निकाल लागणार आहेत. मुद्दे अनेक आहेत, त्याबरोबर हाही मुद्दा आहे, कारण यावेळेस पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंजण एकत्र आलेत आणि फक्त भाऊ म्हणून नाही, तर शिवसेना, UBT आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकासुद्धा लढवत आहेत. निवडणुकांचे परिणाम काय होतील हे आपल्याला 16 तारखेला कळेल, पण त्यापूर्वी निवडणुकांपर्यंत मुंबईच्या लोकांना किंवा मतदारांना काय सांगितलं जाणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, चावडी करणार आहोत. माझे सहकारीसुद्धा माझ्याबरोबर असणार आहेत आणि मला माहीत नाही की मी युवराज म्हणायचं की नाही, पण माझ्याबरोबर आदित्य ठाकरे आहेत आणि अमित ठाकरे सुद्धा आहेत. पहिल्यांदाच तुम्ही दोघंजण, म्हणजे मी तुमचं प्रेझेंटेशन बघितलं एकत्रितपणे, पण मला असं वाटतं पहिल्यांदा आपण बोलतो आहे. मी सुरुवात इकडनं करतो दोघांनाही विचारून, युवराज हा शब्द योग्य वाटतो की नाही वाटत? बिलकुल नाही. मी तर उलट सगळ्यांना सांगतो की आदित्यच म्हणा, कारण आणि मी अनेकांना, मला वाटतं अमित पण सेम करत असेल, आम्ही जेव्हा होर्डिंग्सवर पण पाहतो आणि तरुण सहकाऱ्यांचे पाहतो होर्डिंग्स, स्वतःच्या नावासमोर साहेब, दादा, लोकनेते म्हणून ते जे खरे आहेत त्यांना लावायची गरज नाही लागत, ते ऑटोमॅटिकली म्हणजे लोक लावतात. स्वतः एक तर होर्डिंग्स नका लावू, आणि दुसरं म्हणजे हे सगळे जे प्रिफिक्स किंवा सफिक्स लावतो आपण त्याची गरजच नसते. तुमची ओळख तुमच्या कामाने असते आणि हे मी नेहमी सांगतो की आदित्य म्हटलेलंच चालेल. नाही, मी पण ऑब्व्हियसली की मी आयुष्यभर बोलत आलो की मला अमित बोला. फॉर एक्झाम्पल कधी माझ्या वडिलांच्या वयाचे लोक येऊन पाया पडतात, मी एवढा ऑकवर्ड होतो, कारण शेवटी हे माझ्यामुळे नाही आहे, हे माझ्या वडिलांनी दिलेलं वेगळंच वाटत असेल एकदम अचानक म्हणजे, आणि ते खूप विचित्र वाटतं, वेगळं नाही विचित्र वाटतं, पण ते जे उपकार असतात की माननीय बाळासाहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी किंवा राजसाहेबांनी त्यांच्यावर केलेले, त्याच्यामुळे आमच्यापर्यंत ते प्रेम पोचतं. पण ती प्रेम पोचण्याची एक, मला वाटतं की एक सीमा पाहिजे की तुम्ही आम्हाला तुमच्या मुलासारखं ट्रीट करा. आमच्यामुळे तुम्हाला काही नाही मिळालं तर आमच्या वडिलांमुळे मिळालं किंवा तुम्ही स्वतः ते कमवलं आहे, पण मला वाटतं की आम्हाला तुमच्या मुलासारखं ट्रीट करा. पण सालजी, मी एक नोटीस केलं, तुम्ही घड्याळ ठाकरेंसारखं घालतात. पण असं घड्याळ खूप जण वापरायचे, जॉर्ज फर्नांडिस पण असं वापरायचे. नाही, पण मला सवय झाली ना, म्हणजे आजी आणि जॉर्जचा मित्र ते पण असं आहे. मी ऑनेस्टली माझ्या वडिलांना विचारलेलं की तू असं का घालतोस, तर तो बोललेला की अरे मला माझ्या घड्याळ खूप आवडतात आणि
कुठेही जाताना कुठेही स्क्रॅचेस नको यायला म्हणून तो उलटा वळतो. पूर्वीपासून करते तुमची सेवा नमस्कार 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 अच्छा 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 सीट येईल ना यावेळी हो नक्की. नमस्कार. आणि हा माझा मुलगा आहे तो तुमच्याकडे मनसेमध्ये. अच्छा अच्छा म्हणजे आता चला घरी पण सगळे चला एकत्र. आता खरंच एकत्र आलो. म्हणजे मिस्टर आहेत मिस्टर शिवसेनेमध्ये आणि मुलगा मनसेमध्ये असं आहे. पण आम्ही आलो एकत्र. मिस्टर शिवसेना आणि पण आमच्याकडे पण असंच होतं ना, एक भाऊ सेनेत एक भाऊ मनसेत. तर आता करेक्ट सगळेच एकत्र आले आता. बरं वाटलं भेटून. असतो तुमच्याकडे. हो हो पण राज. हो नाही नाही त्यांनी हाय नागवे करा. कसं आहे येस. पण ऍक्च्युली मला उलट घालायची सवय अशा करायला की ट्रेनने प्रवास करताना तू मध्ये राहा. कॉलेजमध्ये वगैरे असताना हे ना घेऊया मध्ये आपण. मी असं पकडायला लागलं हे ठीक आहे. तुम्ही दोघं एकत्र दिसणं जास्त महत्वाचं आहे सध्या. तर ते त्याच्यामध्ये असं पकडायला बरं पडायचं म्हणून त्याची सवय लागली ती सवय लागली. गंमत अशी आहे की तुम्ही जॉर्ज साहेबांचा तर उल्लेख केला. हा. पहिल्यांदा जेव्हा माझी त्यांची भेट झाली होती ते घरी आले होते हा. आणि किती आजबरोबर वय असेल? मी तेव्हा 8-9 वर्षाचा असेल अच्छा. आणि आजाबरोबर ते बसले होते हा. आणि पहिल्यांदा कोणीतरी आजासोबत बोलताना नमस्कार हाय फोटो कम या ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू कमिंग इलेक्शन. थँक्यू सो मच थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू या अमित ये हो या लवकर या. ये ना अमित ये प्लीज थँक्यू. थँक्यू 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 या अमित ये हो आहे. थँक्यू थँक्स अ लॉट. थँक्यू आपण इकडेच बसू. अमित ये हो आहे. फोटो पाहिजे या. अरे तुम्ही दोघे एकत्र आला असतात. जय महाराष्ट्र थँक्यू या तर थांब आम्ही काढतो तुमच्याकडे अमित ये या. थँक्यू नाही चालू दे चालता चालता होत जाईल तर पहिल्यांदा ते बोलत होते आणि कॉन्व्हर्सेशन मध्ये ते चर्चा चाललेली आणि ते मैत्रीत बट यु नो बाळ बट मी नंतर घरी गेलो म्हणजे वरती गेलो विचारलं अरे माहिती आज कोणीतरी आजाला भेटायला आलेलं आणि पहिल्या नावाने बोलत होतं असं कसं कारण साहेब वगैरे काय नाही. कधी आम्ही बघितलं होतं तर बाबा आजाकडे मला बाबारी नेलं आणि तर आजा मला सांगता अरे तो माझा जुना मित्र आहे वगैरे तर पहिल्यांदा मी तसं पाहिलेलं पण मुंबई महानगरपालिका कधी कळली पहिली की मुंबई महानगरपालिका नावाची एक गोष्ट आहे हे कधी कळलं पाहिजे? मला 2007ला 6ला जेव्हा झाली आणि 12ला पहिली निवडणूक जेव्हा मनसेने लढवली होती मनसेने लढवते. मला 2ला कारण अर्थात वातावरण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदी निवडणूक ते लढवली होतं आणि गेली. त्याहीपेक्षा मला वाटतं मी तेव्हा साधारणपणे 12 वर्षाचा होतो. प्रचाराच्या वेळी मी गाडीत बसून बाबासोबत जायचं आवड होती नेहमी. तर तेव्हा 3, 4, 5 सभा व्हायच्या. आता मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये सभा होती 2.5 सभा होतात. 2 सभा प्रॉपर होऊ शकतात, तिसरी सभा थोडी मिळते. आणि त्या कॉर्नर सभा तर होतच नाही आता. आता होतच नाही. पण त्यावेळी मला आठवतं मला शिवसेनेचे 105 की 107 आलेले. भाजप 15 ते 20 मध्ये होती. पण तेव्हा मला आठवतं तेव्हाचे जे नेते होते भाजपच्या सोबत मग राजपुरोजी असतील, प्रकाश मेहताजी असतील, विनोद तावडे विनोद तावडेजी होते, हे सगळे आमच्या सोबत यायचे. मुंडे काका असायचेच. मुंडे काका 12च्या पण निवडणुकीत आम्ही सगळे अर्थात मी थोडं रोड शो करायचो तेव्हा मी स्टेजवर जायलाच थोडं मागे असायचो पण रोड शो बिडशोमध्ये असायचो. तर ह्या सगळ्या आठवणी तर 2002ची आठवते, 7ची आठवते, ते सगळं 7ची निवडणूक तुम्हाला दोघांनाही आठवते आणि त्यावेळेस 7पासून राजकारण करायला लागलं. राजकारण ती करायला. निवडणूक नाही आठवत मला. 12ची आठवत. 12ची आठवते. 9 पासून मला निवडणूक करायला लागली. 12ची निवडणूक एकमेकांच्या विरुद्ध कशी बघितली आहे तुम्ही? ठीक आहे. तर बघा प्रत्येकाचं वेगळं वेगळं ते पासिंग फेज असते. अर्थात तेव्हा नाही, मी तुम्हाला पण सांगू मला का पण सर, सांगू मी म्हणजे honestly बोलतो आमचं आदित्य, दोघांचं पण घरी की मला वाटत नाही की आम्ही- एकामेकांवर टीका आम्ही कधी हो मला वाटतं की भाऊ म्हणून आम्ही एकमेकांना नेहमीच मी लहानपणापासून ह्याच्या घरी वाढलो. हो कलानगरला मी पहिलं बोललो ना मी बॅटमॅनची फिल्म पहिली ह्याच्या घरी बघितली. अच्छा. त्याच्यानंतर जे झालं हा. ते मी माझ्या वडिलांना बघितलं. ते काय झालं असेल ना आत्ता 25ला आम्ही आमचं सगळं बॅगेज सोडून आलो आणि मराठी माणसासाठी आलो. आणि आता ते पण तुम्ही विचाराल की 15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी 20 वर्षांनी का आला तर मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही पत्रकारांना विचारला पाहिजे. कारण 9ला त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला तुम्ही कधी एकत्र येणार. 12ला विचारलं तुम्ही कधी एकत्र येणार. नाही सगळ्यांनी 12ला विचारलं कधी एकत्र येणार. 17ला कधी विचारलं नाही, येणार का असं विचारलं. येणार का. का ठीक आहे येणार का. 17ला विचारलात. 19ला विचारलात.
मग त्याच्यानंतर आता 25ला आल्यानंतर तुम्ही विचारता की का आलात. अच्छा अमित, गंमत माहितीये का, जेव्हा मी शोवर जायचो ना हा. तेव्हा मला मनसेबद्दल विचारायचे हो. आणि काका किंवा तू असेल तेव्हा सेनेबद्दल एक्झॅक्टली. नाही मी आता बघा, आता तुम्ही मला प्रश्न विचारला आता तुम्ही चावडीवर आलेला आहात, नाही, सर, आता पण तुम्ही मला- सांगा. मला उत्तर देणं भाग आहे. नाही नाही, पण मला हा मेन प्रश्न आहे की तुम्ही 20 वर्ष विचारलात की कधी येणार किंवा येणार का, हा. आणि मग आल्यानंतर विचारताय का आलात. ह्याचं मला एक हे पाहिजे की तुम्ही का आलात हे तो का विचारण्यासाठी तुम्ही 20 येणारच्या आधी का लावलं सर? मी पहिल्यांदा एक डिस्क्लेमर देतो, आणि ही चावडी तुमच्या दोघांची आहे, माझी नाही आहे. पण तरी आता तुम्ही विचारलं म्हणून मी आपलं उत्तर तरी देतो. तरी अजून एक व्यक्तीला आम्हाला विचारायचं आहे. अच्छा ते अजून आज लग्नात बिझी असतील ना? अच्छा राजदीप सरदेसाई नाहीये ते त्याचा आज येतीलच, पण ते ते निवडणुकीच्या वेळी येणार बघा. नाही, पण मी सांगतो कारण काय ते आहे. बघत असतील सर. अनेक वेळेला ना अशी परिस्थिती निर्माण झाली की असं वाटत होतं की अरे तुम्ही कदाचित एकत्र येऊ शकता, कारण शेवटी मुद्दा एकच आहे दोघांचा. तुमचं प्रेझेंटेशन मी बघितलं, त्याच्यामध्ये पण मला असं जाणवलं, आणि तुमचे साठी आम्ही दोन एक्झॅक्टली वेगळे पक्ष जरी असलो तरी एकत्र त्या विषयासाठी होतो. एक्झॅक्टली म्हणजे जंगल, पर्यावरण आहे ना. तुम्ही उचलला मुद्दा, अमितने सुद्धा तोच मुद्दा उचलला होता. आणि हे यंग लोकांचे मुद्दे आहेत एका पद्धतीने. पर्यावरण असेल, खेळाची मैदानं असतील, म्हणजे शिवाजी पार्क सारखं मैदान आज मुंबईत फार कमी झालेली आहेत मैदानं वगैरे. नाही, फॉर एक्झाम्पल आरेचा विषय आदित्यने घेतला, मी पण घेतला, पण तेव्हा मला बरं वाटलं की आदित्यने हा विषय घेतला, कारण कोणी बोलणारं नाही आहे इकडे एन्व्हायरमेंटबद्दल. बीच क्लीनअप त्याच्यामुळे beach आम्ही cleanup. करत होतो. Yes. सेम म्हणजे आता मनसेचं पर्यावरण सेल आहे. मला नाशिकमध्ये सगळी ती मुलं भेटली तरुण, हो. मला एवढं बरं वाटलं की एखाद्या पक्षाची पर्यावरण सेल असू शकते. कारण पर्यावरण, मला आठवतं तुम्ही मला 2016ला आरेच्या विषयानंतर फोन केला होता की आदित्य हा का घेतला विषय, अजून राजकीय विषय झाला नाही, ह्याला अजून 5-6 वर्ष लागले. नाही, महाराष्ट्रामध्ये काही देशामध्ये सुद्धा नाही, नाही, पर्यावरण बरोबर. राजकीय विषय होत नाहीच आहे. नाही. आज जसं मी विषय एक ट्विट केलेला आहे, चंद्रपूरला एका टायगर कॉरिडॉरमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे मायनिंग सुरू करण्याची. मार्की मंगले एक आहे, आज दुसरं ते घोडाझरी वाईल्ड लाईफ सँच्युरी तिथे सुरू केलेलं आहे. मग ह्याच्यानंतर आणि त्या रिपोर्टमध्ये दिलं आहे की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा वाढू शकतो, ह्युमन ॲनिमल. तरी मग हाऊसमध्ये आम्ही काय बोंबा मारतो, बिबटे येत आहेत, पण दुसऱ्या बाजूला हेच राजकीय मंडळी जाऊन झाडं कापते, जंगलं नष्ट करतात म्हणून ते येतात. नाही, पण कसं आहे ना, मी पर्यावरणाचा हा मुद्दा का लोकांना तेवढा भावत नाही याच्याकरता, कारण अजूनही बेसिक इश्यूज मुंबईतले सुटलेले नाही आहेत. अजूनही आपण पाण्याच्या विषयावर लढतोय, पाण्याचे विषय आहेत, अनेक मुद्दे अजूनही त्याच्यामध्ये रस्त्यांच्या विषयावर आहेत. रस्त्यांचे विषय अजूनही आहेत, लोकल ट्रेन्सचे विषय आहेत. त्याच्यामुळे एकदम कोणी असं वाघ आणि नाही, for example- सिंह- नाही, पण आता आज असं अमित आणि मी सकाळी बोलत होतो, सकाळी ह्याला थोडा मला घशाला त्रास झालाय. इथे Pollution. 5-6 जण विचारा, सर्दी खोकला ताप पॉल्युशनमुळे, प्रदूषणामुळे चालय ना. तर हे फायनली क्वालिटी ऑफ लाईफवर आहे. हे फायनली तुम्ही कुठे जगताय, कसं जगताय, शहर कसं असायला पाहिजे ह्याच्यावर पण आहे. पण सर तुम्ही खूप बरोबर बोललात की हे लोकांना कळणार नाही जोपर्यंत बेसिक नेसेसिटीज त्यांच्या सुटत नाहीत. आता बेसिक नेसेसिटीज त्यांना पाणी वाटतं, घर वाटतं वगैरे, हे सगळं बरोबर आहे, पण हवा ही किती बेसिक नेसेसिटी आहे आणि फुकट आहे, जी तुम्हाला मिळाली पाहिजे. अमितचं होते, वाकू नका. अरे मला कोणी स्पोर्ट्स क्लब का हमारा ग्रुप, अच्छा लड़की लोग हैं. ये अमित सॉरी तुझं बोलणं इंटरेस्ट नो झालं. नॉइज नॉइज सर का पूरा टीम आ जाओ. सर 1 मिनट. रोहित सर, काय स्कोर काय झालं तुमचं? स्कोर इक्वल है सर. स्कोर कितना हो गया? इक्वल हो गया. नहीं इक्वल ही हुआ. ये लोग ने कुछ 150 मारा, वो लोग ने चेस किया वो टारगेट. अच्छा चलो तो अगली मैच. येस. चलो अभी हमको हमारा टारगेट चेस करना है. थँक्यू. आतमध्ये जायचं हा, आहे, म्हणजे- पण जाण्यापूर्वी ना, कारण काय माहिती आहे, स्मृतीस्थळ आहे, म्हणजे मला खरं तर आपण दाखवलं तर लक्षात येईल की स्मृतीस्थळावरनं आपण खरं तर सुरुवात करणार होतो, पण मला असं वाटलं शिवाजी पार्क आणि एकूणच ग्राउंड, राजू जरा स्मृतीस्थळ दाखवलंच तर बरं होईल. मला असं वाटतं की का आपण इकडे आलो ती गोष्ट कळेल. बाळासाहेबांची लेगसी ही फार डिफिकल्ट आहे कॅरी करणं. ज्या पद्धतीची त्यांची पॉप्युलॅरिटी, त्यांचा रीच मी बघितलेला आहे, आणि हा सर्वमान्य आहे एका पद्धतीने. त्यांचे टीकाकार असतील, त्यांच्यावरती प्रश्न विचारणारे असतील, तरीसुद्धा ते हे आहे. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांचं एक स्वतःचं हे, आणि आता तुम्ही, हे 2 पिढ्यांचं बर्डन. म्हणजे मी प्रबोधनकारांपर्यंत जातच नाही, कारण त्यांना आपण बघितलेलं नाही आहे. हे बर्डन किती आहे दोघांवर? मी घेतच नाही, अजिबात नाही. नाही. कम्पॅरिझन होत असेल ना? मग फाटून मी घरीच बसीन असं मी कम्पेअर स्वतःहून मनात करायला लागलो तर मी करतच नाही. फॉर एक्झाम्पल मी सभा पण कधी घेत असेन किंवा इंटरव्ह्यूज कधी बोलत असेन, मी तुम्हाला बोलले तसं मी राजसाहेबांचे राजकारणात याच्या आधी खूप इंटरव्ह्यूज बघायचो. मी ते सगळं बंद केलं.
कारण माझी कंपॅरिझन ह्या माणसाची होते. सो मी डोक्यात आणतच नाही की आता मी आहे, मी स्वतःहून मी इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती आहे, मी जे बोलीन ते बोलीन. आणि तुम्ही माननीय बाळासाहेबांचं बोलला, असे खूप कमी व्यक्ती आहेत जे असे अनेक व्यक्ती आहेत जे तुम्हाला जिवंत असताना त्यांची व्हॅल्यू कळत नाही आणि मग वारल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की काय मोठा व्यक्ती गेला यार. असे खूप कमी व्यक्ती आहेत जे तुम्हाला वाटतं की जिवंत असताना पण काय मोठा व्यक्ती आहे यार. मी ते गेले तेव्हा मी होतो इकडे आणि वारल्यानंतर पण इतके वर्ष बाळासाहेबांच्या सभा वरतून बघितलं. हो, कृष्णकुंजवरनं नाही, मी ॲक्च्युली बऱ्याचदा इकडनं पण बघितलं. ओके, येऊन बघितलं. खूप लहान होतो मी, आईच्या मांडीत बसवतो तेव्हा. आधी खाली डी मध्ये खुर्च्या नसायच्या ना, खुर्च्या आम्ही सगळे नसायच्या, D मध्ये खाली बसायचो. आमचा एक मला वाटतं जुना फोटो पण आहे. आजा काहीतरी बोलते आणि आम्ही सगळ्यांनी हात वरती हो, हो, केले. हो. मी आजीच्या तुम्हाला मांडीत ते आहे, आठवतं. काकी वगैरे आम्ही सगळे. असे खूप कमी व्यक्ती आहेत जे जिवंत असताना पण त्यांची व्हॅल्यू आहे आणि गेल्यानंतर तर अजून मोठे झाले. सो असे खूप कमी व्यक्ती आहेत, त्यातले एक माननीय बाळासाहेब आहेत. व्हॉट इज ठाकरे लेगसी अकॉर्डिंग टू टेल यू, मी बर्डन शून्य घेतो. कारण बर्डन जर तुम्हाला वाटत असेल कुठच्याही लेगसीचं, तर तुम्ही त्याच्यात कामच नाही केलं पाहिजे. तुम्ही ते जे एक लेगसी आहे ती एन्जॉय केली पाहिजे. एन्जॉय इन अ वे की इन अ गुड सेन्स की तुम्हाला ठीक आहे, हे एवढं करून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला पुढे न्यायचं आहे. किती लोकांना असं मिळतं की तुम्हाला एवढं सगळं करून ठेवलं ते पुढे न्यायचं एक काम आहे. बरं, दुसरं म्हणजे तुम्ही पणजोबांचा उल्लेख केला, त्यांचं त्यावेळीचं सामाजिक काम. आता आजाच्याच खोलीत मी रवी म्हात्रे वाचत असायचं, आजा ऐकत असायचं, तेव्हा मी त्यांची जीवनगाथा ऐकलेली आहे. 2-3दा आम्ही ते ऐकलेले पाठोपाठ. तर ते असेल किंवा आमचं जे कंपॅरिझन होतं, मला वाटतं आमच्यासारखं भाग्य नाही दुसरं कोणाचं की आमचं कंपॅरिझन उद्धव साहेबांबरोबर किंवा राज साहेबांबरोबर. इज इट फेअर टू हॅव दॅट कंपॅरिझन? That is nature. काय फेअर आहे That's a जगात? part of nature. आणि कशाला आपण याच्यावर विचार करायचा? दुसऱ्या किती लोकांचं कंपॅरिझन यांच्याबरोबर होतं. म्हणजे इट इज अन ॲडव्हान्टेज आम्हाला. तरी आम्ही विचार करतो की चला आपलं कंपॅरिझन जरी होतं तरी ह्या 3 पिढ्यांबरोबर आमचं कंपॅरिझन होतं. दी अदर थिंग इज ऑफकोर्स व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज, मी प्रत्येक जनरेशनमध्ये पाहिलं, म्हणजे पणजोबांचं असेल, आजाची विचारधारा असेल, माझ्या वडिलांची विचारधारा असेल, काकांची विचारधारा असेल, आणि मग आम्ही जे पुढे नेतो. राईट, एक मी जे आजाकडून नेहमी शिकतो ते हे पाहिलेलं आहे की कधी एका काळात पक्ष रिजिड नाही करून ठेवला, एका विचारधारेत पक्ष अडकून नाही ठेवला. दशकाप्रमाणे जी काही त्या काळाची गरज होती ते विषय तसे घेत राहिले. मग ते मराठी माणसाचं असेल, हिंदुत्वाचं असेल, मुंबईचं असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, त्या काळाची जी गरज आहे. कारण राजकीय पक्षाला त्या काळालाच रिफ्लेक्ट करायला लागतं. तुम्ही खूप मागेही राहून चालत नाही, खूप जास्ती पुढेही राहून चालत नाही. ते एक थ्रेड कॉमन असतो आणि तो थ्रेड कॉमन घेऊन तुम्ही त्या थ्रेडला किती पुढे नेऊ शकता, अजून दुसरा कुठचा थ्रेड जोडू शकता, ते महत्त्वाचं. हा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारला जाऊ शकतो की मराठी माणसाच्या नावाने 2 पक्ष तयार नाही. आता मी शिंदेकडे जातच नाही, पण 2 पक्ष असे आहेत की जे मराठी माणूस पण जाणार मला गुवाहाटीला जायला मराठी माणसाच्या म्हणजे शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष असे तरी सुद्धा आज इतक्या वर्षानंतर पुन्हा अस्तित्वाची लढाई करावी लागते या पिढीत आल्यानंतर सुद्धा. साहिलजी मला सांगा, 12 वर्ष मोदी साहेब ही अस्तित्वाची लढाई करायला लागली कारण आम्ही वेगळे होतो. नाही, आणि 12 वर्ष आता एकत्र आल्यामुळे मला वाटतं की अख्खं मुंबई आणि अख्खं महाराष्ट्र एकवटलं. तुम्ही वेगळे होतात म्हणून अस्तित्वाची लढाई करायला लागली मराठी माणसाला, कारण मराठी माणूस पण स्प्लिट झाला. बघा, 12 वर्ष मोदी साहेब प्रधानमंत्री, 12 वर्ष केंद्रात बहुमताचं सरकार जवळपास आहेच भाजपाचं, 10 वर्ष भाजपचं इथे राज्यात आहे, तरी हिंदू खत्रीमध्ये बोलतात. आम्ही तर सत्तेत नसताना जे भाजप अन्याय करते महाराष्ट्रावर, उद्योगधंदे इथून नेण्याचं किंवा जागा इथून बळकावून त्यांच्या बिल्डरच्या घशात घालण्याचं, ते असलं तरी तुम्हाला साधे हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्ही मराठी म्हणून घर न मिळण्याचं, हा जो अन्याय आहे ना, ह्याच्या विरुद्ध हा लढा आहे. हां, असं काही कुठच्या भाषेविरुद्ध नाही, कुठच्या प्रांताविरुद्ध नाही. आत्ता आपण मध्ये पाहताय हिंदी लोक येऊन आमच्याशी बोलत आहेत, मराठी लोक येऊन बोलत आहेत. त्यांच्यातही आनंद आहे की 2 ठाकरे भाऊ एकत्र आले. पण जी अस्तित्वाची लढाई आहे ती एवढ्यासाठीच आहे कारण आपली मुंबई आपल्या हातातून खेचली जाते. आणि आपण म्हणजे नुसतं राजकीय पक्ष नाही. मी मगाशी पण एका ठिकाणी बोललो, मनसे 20 वर्ष वेगळी होती, आम्ही 20 वर्ष वेगळे होतो. पक्ष फुटलेत, काही लोक निघून गेले, काही लोक नवीन आलेत. आमचा लढा आम्ही देत राहिलो असतो ना. दोघांनी ऑफर आहेत भाजपकडून की सोबत या, असं करू तसं करू, हे पण होऊ शकलं असतं. पण काही गोष्टी या नॉन निगोशिएबल आहेत. अदानीच्या घशात मुंबई घालणं हे होऊच नाही शकत. बुलेट ट्रेनची जागा, किती लोक इथून मराठी माणसं जाणार आहेत गुजरातला आणि काम करून येणार आहेत रोज. हे राज ठाकरे आधी बोलले होते. हो, पण आम्ही पण त्याच वेळी बोललेलो. म्हणून हे तुम्ही बोलताना की दोघांचं हे सत्तेसाठी एकत्र आलेत का, बिलकुल नाही. अनेक विषय असे, जसं राजसाहेब त्यावेळी हा विषय घेत होते, सेम विषय आहे ना. त्यावेळी आमच्यावर काही टीका झाली, तुम्ही सत्तेत बसून बुलेट ट्रेनला विरोध करताय. बुलेट ट्रेनला विरोध एवढ्याचसाठी आहे किती आपण देणं लागतो महाराष्ट्र म्हणून त्या खर्चाला, आणि किती स्टेशन आपल्यामध्ये येतात. मला वाटतं परवा राजसाहेब आम्हाला पण सांगत होते की
आपण बसलो अमित चर्चा करत, त्यांनी ते स्टेशन आम्हाला दाखवले, किती गुजरातमध्ये आहेत, किती महाराष्ट्रात आहेत. गिफ्ट सिटी, ठीक आहे, तुम्ही गिफ्ट एक गुजरातला घेतली आहे ना, एक द्या ना मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर. जगातून येतात. IFSC मध्ये मराठी होणार आहे का नाही? नाही होणार आहे ना, मग द्या ना आम्हाला एक द्या, बेंगलुरूला एक द्या, चेन्नईला एक द्या, कोलकाताला एक द्या, लखनौला एक घ्या. पण तुमचे अनेक गुजराती समाजातले मित्र पण असतील ना? चुकीचं काय? ते कसं बघतात या गोष्टीकडे? ते पण मुंबई प्रेमी आहेत ना. आय एम शुअर अमित, तुझे पण असतील अनेक मित्र असतील. अनेक आहेत, पण अनेक मुस्लिम ते मित्र कसं आहेत. बघतात? अनेक मुस्लिम मित्र आहेत, अनेक गुजराती मित्र आहेत. ते या पण गोष्टी राजसाहेब आम्ही जेव्हा बोलतो ना तेव्हा हेच बोलतो की तुम्ही आता बघा की मराठी मुसलमान जिकडे राहतो तिकडे कधीच दंगली होत नाही, कारण तो ह्या मराठी माणसाला मानणार आहे आणि इतके वर्ष इकडे राहणार आहे, मराठी बोलणार आहे. किंवा गुजराती तुम्ही बघाल, मराठी स्पीकिंग गुजराती असतील किंवा इन जनरल मराठी माणसाला घेऊन चालणारे गुजराती असतील, असे अनेक आहेत. इकडे कधीच मराठी आणि गुजराती वादविवाद होत तुमची गुजराती माणसाच्या विरुद्ध लढाई नाही. सर, मी तुम्हाला तेच सांगतो, एकच मिनिट, मी तुम्हाला तेच सांगतो की तुमच्या घरावर नाही, तुमच्या दाराकडे नाही पोचू शकत. तुम्हाला आम्ही येऊन नाही सांगू शकत की इकडे तुम्ही आज फिश नाही खायचं या बिल्डिंगमध्ये. किंवा इंडिया पाकिस्तान जिंकल्यावर जेव्हा पाकिस्तानच्या जेव्हा मुस्लिम लोकांची जी रॅली निघते त्याची मला चिड येते. हे आपल्याच देशात घडतं. हे तुम्ही पाकिस्तानमध्ये करून दाखवा की इंडिया जिंकल्यावर आपल्या भारताची रॅली करून दाखवा. अमित साटम खुश होतात. आता बाकी कोण नाही खुश. एक्झॅक्टली अमित साटम आता पाकिस्तानच्या जर्नलिस्ट दाखले जातात. सो मला आता इंडिया बहुतेक वेळेला जिंकते, पण पाकिस्तान जिंकल्यावर जी रॅली निघते ना त्यांचे झेंडे घेऊन, त्याचा मला राग येतो. पण साहिल, तुम्हाला सांगतो, हा लढा हा हिंदू मुस्लिमचा नाहीच आहे. हा लढा परत भाषेचा नाही. आता तुम्ही हे अमितला किंवा मला हिंदीमध्ये प्रश्न विचारा, मुंबई तकवर आज तक तुम्ही परवा तर बोलवलंच आहे. कुठचाही धर्म, प्रांत, भाषा ह्याच्या विरुद्ध नाही आहे. हा लढा जो आपल्यावर अन्याय होत चाललेला आहे. अदानीसारखे अमितचे किंवा माझे मित्र कोण खातात का जमिनी? बरं, अदानींची पण वैयक्तिक वाद नाहीच आहे. त्यांचं एअरपोर्ट बनतं आहे, त्यांचं आमच्याच मागे 10 BKC ते बनलेलं आहे, अनेक गोष्टी बनलेल्या आहेत. पण मुंबई लुटू नका. तुम्हाला मुंबईत व्यवसाय करायचा, धंदा करायचा ना, या आमचा टॅक्स भरा, रितसर जे काही आमच्या मुंबईला देणं लागतं ते द्या आणि चांगल्या यांनी व्यवसाय करा ना. ठीक, माझी टीम बसली आहे. आता बऱ्याच जणांना तुम्ही ओळखता. मुंबई तकची चावडी आपण करणार आहोत. या, मला असं वाटतं की इकडे तिथे जाऊन येऊ एकदा. हो, येस बूट काढून तिथेच जायला. अमित, आम्ही इथे पुढे बेंगॉलला सकाळी यायचो प्रॅक्टिस करायला. मी आचरेकरांकडे. अच्छा, येस. एक झाड योगायोगाने आजीनी लावलेलं. काय बोलतो? चाफ्याचं. एक आज आणि एक आजीनी. हो का? हा, आहे ना, तिथेच आहे. कुठचं वालं? मला वाटतं इथे पाटील. का? या. पाठी लावले. या, मी इथे बसणार, तुम्ही इथे. अच्छा, येस. तू मध्ये बस आदित्य. अरे सेम आहे, मध्येच आहे दोघंही आपण. दोघं मध्येच आहे. सो अरे एक मिनिट, हे तुमचं आता खरी राजकीय चर्चा सुरू होईल. आय थिंक यू शुड बी रेडी नाव. म्हणजे निरंजन, मला तर सर्वात आधी एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण इथं शक्तीस्थळावर आहात. तुम्ही आता बाळासाहेबांचंही दर्शन घेतलं. बाळासाहेबांनी शिवाजी पार्क गाजवलेला आहे. बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरच्या सभा म्हणजे मुंबईतल्या पूर्ण निवडणुकीचं चित्र बदलणार. बाळासाहेब जर आज असते तर त्यांना कसं वाटलं असतं? दोघांनाही प्रश्न आहे मला. ते परिस्थिती झाली नसती. आनंद तर झालाच असता, कारण नाही आपली परिस्थिती नाही, मी बोलतो शिंदेची परिस्थिती हे होऊच नाही शकत. नाही, ते तर आहे, पण आनंद दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा हा त्यांना झालाच असता ना. कारण फायनली आपण पाहिलं असेल, शेवटच्या काही दिवसांमध्ये पण आम्ही जेव्हा सोबत असायचो तो आनंद होताच त्यांना. पण त्याचं क्रेडिट फडणवीसांना जात आहे तुम्ही एकत्र येण्याचं. सगळं क्रेडिट घेऊ शकतात, घेऊन टाका क्रेडिट. पूर्ण एक क्रेडिट कार्डच त्यांचं. त्यांना तो सार्कॅझम कळला नसेल, पण का जात आहे? कारण तुम्ही 1ली ते 5वी हिंदी कशाला इंट्रोड्यूस तुम्ही आमच्यावर कशाला लादत होता? 5वी नंतर हिंदी आहेच ना भाषा. बरं, कुठची भाषा वाईट नसते. आपल्या भाषेसाठी कुठे आपल्या मुलांवर शाळेत जाताना ओझं नाही आलं पाहिजे, ह्याच्यासाठी अजून एक भाषा नको उगाच. ह्याच्यासाठी पहिल्यांदा मला वाटतं 2 भाऊ एकत्र आले. खरं तर माझा मुलगा आहे, तो शाळेत जाईल असं नाही होऊ शकत ना. तुम्ही 4-4 भाषा 5-5 भाषा इंट्रोड्यूस करताय कारण तुम्हाला ती भाषा लादायची आहे. मराठी ही भाषा शिकवलीच पाहिजे ना आपण आपल्या शाळेत.
प्रत्येकाला जो महाराष्ट्रात येतोय आणि का नाही. आम्ही सगळ्यांना हात करा. शाळा आहे कुठची तरी. मला अजून आता एक सेकंड म्हणजे थेट प्रश्नच विचारायचा आहे तो की या इलेक्शनमध्ये कल्याण डोंबिवलीला एकनाथ शिंदेंची सभा आली, त्यानंतर परवाच्या दिवशी त्याची महायुतीची सभा आली. तर दोन्ही सभांमध्ये शिंदे थेट बोललेत की आपल्याला ठाकरे ब्रँडचा बँड वाजवायचा आहे. तर तुम्हाला असं वाटतं की हे शिंदेच फक्त एकटे कार बोलतात? कारण तिकडे फडणवीसांना विचारलं किंवा भाजपच्या नेत्यांना विचारलं तर ते दोघंही म्हणत असतात की मला एकदा सांगा, हे जे शिंदे निवडून आले, हे जे त्यांचे आमदार किंवा खासदार कोणाच्या ब्रँडवर आले? त्यांचाच ब्रँड संपवायचा तुम्हाला. त्यांना असं नाही, ते आनंदाने आमचं मास्क पण चेहऱ्याचं घेऊन फिरतील. तुम्हाला सांगतो, आत्ता तुम्ही पाहिलं तर फेकनाथ मिंदेंसारखा खोटारडा माणूस आणि निर्लज्ज माणूस मी कधी आयुष्यात पाहिला नाही. अनेक लोक पक्ष सोडून जातात, अनेक लोक पक्ष बदली करतात, त्यांना राजकीय तुमची विचारधारा पटत नाही, काही काही लोक स्वार्थासाठी निघून जातात, दुसरीकडे जातात, मंत्री बनतात, मुख्यमंत्री बनतात, आनंदात राहतात. पण कधीही एवढं घाणेरडं राजकारण, खराब राजकारण मी पाहिलं नाही आहे. बरं तुम्ही गेलात तर गेलात ना, तुम्ही परत राईट फ्रॉम आमची सिक्युरिटीपासून तुम्ही सगळं काही तोडण्याचा प्रयत्न करता, घाण घाण बोलता. बरं ठाकरे ब्रँड ठीक आहे, तुम्ही 2004पर्यंत 2009पर्यंत कोणी तुम्हाला पहिलं तिकीट दिलं? 3 वेळा आमदार कोणी बनवलं? मंत्री दोनदा कोणी बनवलं? नगरविकास खातं जे 50 वर्ष कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी सोडलं नव्हतं ते कोणी तुम्हाला दिलं? ह्याच्या पलीकडे अजून काय करायचं? बरं 20 मेला तुम्ही 20 जूनला जेव्हा पळालात तुम्ही, 1 महिना आधी उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे का? तेव्हा येऊन वर्षा बंगल्यावर रडून गेले होते ते की नाही आता जेलमध्ये जाईन, हे वय नाही जेलमध्ये जाण्याचं, अमुक आहे तमुक आहे. ठीक आहे ना, राहा ना खुश जिथे तुम्हाला आहे तिथे. तुम्ही झुकलात ना पूर्ण दिल्लीसमोर, राहा तिथे आनंदात. पण एवढी इन्सिक्युरिटी काय? अनुजाई सोबत आहे, बाकीच्या सहकाऱ्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत. माझा तुम्हाला खास करून प्रश्न आहे, कोट अनकोट, की मी जेवढे रील्स पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये असं दिसून येतं की तुम्ही राजपुत्र आहात, तो कोट अनकोट. आणि त्याच्यातनं असं परसेप्शन सेट केलं जात आहे किंवा सांगण्याचा त्यातला मेसेज असा आहे की तुमची नवीन घरं झाली, तुमच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत, पण हाच मुंबईतला मराठी माणूस जो आहे तो मात्र चाळीतच राहिला किंवा एकतर मुंबई बाहेर फेकला गेला. आणि ही तुमच्याबद्दलची एक इमेज तयार होत चालली. तुम्ही आता हिंदीचा मुद्दा काढला, त्याच्यातही असंच म्हटलं जात होतं की तुम्ही मात्र इंग्लिश मिडियम्समध्ये शिकता पण मग मराठी माध्यमं चालत नाही, त्याच्याबद्दल तुम्ही का बोलता? तर हे सगळे जे तुमच्याबद्दलचे परसेप्शन सेट केले जात आहेत की तुम्ही राजपुत्र आहात आणि मग तुम्ही मराठी माणसाबद्दल कसं काय बोलू शकता? कारण फडणवीसांनी आमच्याकडे सुद्धा असंच सांगितलं की मराठी माणसाला घरं आम्ही दिली. पहिली गोष्ट, माझ्याकडे प्रिव्हिलेज असताना पण मी मराठी माणसाबद्दल बोलतोय. मी शांतपणे घरी बसलो असतो. मला ही दशा आपल्या लोकांची बघवत नाही आहे म्हणून मी बोलतोय. आणि हे जे आहे घर किंवा काही, आमच्याकडे सत्ता नसताना आली आहे. सत्ता हे लोकांच्या पैशावर नाही बनवलं आहे. आम्ही आमचे बिझनेस करू शकतो ना बाजूला, की फक्त राजकारण करत बसायचं. आणि राजकारण केलं तर मग तुम्ही लोकांच्या पैशावरच जगणार ना. स्वतःचे पैसे आपण कमवू शकतो की नाही कमवू शकत, त्याच्यावरच आम्ही गाड्या आणि आम्ही आमची घरं बनवू शकतो ना. आणि हेच मला पाहिजे की हे स्वप्न मराठी माणसाला मिळालं पाहिजे, सगळ्यांची घरं अशी झाली पाहिजेत. नाही, माझा मुद्दाच हा आहे की हे तुमचं वर्जन आहे पण हे लोकांपर्यंत तसं पोहोचत नाहीये. ज्या पद्धतीने सोशल मीडिया आणि रील्सचा वापर करून तरुण पिढीमध्ये जो मेसेज पोहोचला जातो, म्हणूनच निवडणुकीला चावडीवर आलं. म्हणूनच तुमच्याकडे 5-5 वर्षांनी निवडणूक येते. त्या निवडणुकीला तुम्ही विचार करून मतदान करा. आता नाशिकमध्ये आपल्याकडे जे होऊ शकलं 500 किलोमीटरचे रस्ते, ज्याच्यावर पत्रकार येऊन बोलून गेले की आम्ही खड्ड्यांचे फोटो नाही पाठवू शकत तुम्हाला कारण इकडे खड्डेच नाही आहे. तिकडचा 30 वर्षाचा पुढच्या पाण्याचा प्रश्न संपला. तिकडे बोटॅनिकल गार्डनसारखी वॉटर गार्डनसारखी गेल्या 2 वर्षात नाशिकचे रस्ते भयानक करून ठेवलेत भाजपने. भयानक. परवाच मी जाऊन आलो. एक्झॅक्टली. पण मी ह्याची मला वाटतं हा दोष लोकांना दिला पाहिजे की एक माणूस पहिल्यांदा तुम्हाला लॅपटॉप उघडून प्रेझेंटेशन देतो 2017मध्ये, 2012पासून जे काम केलं त्याच्याबद्दल, आणि 17मध्ये तुम्ही त्याला निवडून देत नाही. हे मला वाटतं साहेबांना पण कुठेतरी लागलं आहे आणि आम्हाला पण लागलं आहे. पण नाशिककरांनी आम्हाला पहिली संधी दिली, ह्याचं पण प्रेम आहे आमचं. तर तुम्ही त्या घराचा जो विचारला ना प्रश्न, त्याच्यावर ॲक्च्युली खरं तसं पाहायला गेलं तर प्रधानमंत्री महोदयांनी आता नवीन घर बांधलं आणि मी RTI मध्ये त्याचं उत्तरच नाही. हे जे सत्तेत असतात ना त्यांची घरं तुम्हाला इकडे नाही दिसणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांची घरं कुठे कुठे आहेत. पण तुम्ही पण आणू शकता पत्रकार म्हणून. जसं तुम्ही आजकाल उत्तम बोलता, मी बघतोय तुमचे खूप व्हिडिओज व्हायरल होत आहेत, तसं ह्या गोष्टी पण आणा, आम्ही बघू. ते आहे. तसंच तुम्ही पाहिलं तर आता मिंदे जिथे राहतात
त्या घरावर शेकडो कोटींचा खर्च झाला शासकीय घरावर. आता त्यांनी शासनाचे पैसे वापरलेत की स्वतःचे पैसे वापरलेत, कटलरी पण ही बाहेरून आलेली आहे आणि अवतीभोवती जे आहेत तिथून फोटोज येतात की अरे हे काय चाललंय, इज दिस गव्हर्नमेंट हाऊस वगैरे असे येतात. तसंच त्यांनी महाबळेश्वरमध्ये घर घेतलं. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बाणगंगेची वाट लावली. तो JCB पडला होता ना आणि दगड फुटलं होतं तिकडे, तो कॉन्ट्रॅक्टर तिकडचा. ते पण म्हणतील ना की आम्ही सुद्धा बिझनेस करून दाखवा ना तुमचे बिझनेस. आम्ही आमचे business दाखवू. ऐका साहिलजी, बिझनेस म्हणजे 20 वर्ष किंवा 40 वर्ष आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एका बाजूला ॲफिडेव्हिट तुमचं आत्ता दिसतं, 3 तुमचे ॲफिडेव्हिट काढा आणि एवढं गाव तुम्हाला आलं हातात जिथे 2 हेलिपॅड झाले. त्या गावात रस्ता नाही आहे पण गाव कसं शोधलं मग तुम्ही? तर हा एक विषय. बरं, परवा ड्रग्सचा जो एक विषय सुषमाताईंनी घेतलेला आहे तो पण आहेच ना, त्याचं उत्तर कुठे दिलं मिंदेंनी? मला असं वाटतं की ज्या वेळेपासून पक्ष फुटला तेव्हापासून एक नॅरेटिव्ह सातत्यानं समोर येते, ते म्हणजे की ठाकरे बंधू त्यांच्याकडे करिश्मा आहे पण ते 24/7 पॉलिटिक्स का करत नाहीत. ज्या पद्धतीनं फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रभरात दौरे करत असतात. अगदी नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये पण आपण बघितलं आणि त्याला काउंटर नॅरेटिव्ह तुमचं असं होतं की असं कुठं मुख्यमंत्री प्रचार करतात बघा. पण महाराष्ट्रभर पॅन महाराष्ट्र तुम्ही कष्ट करायला कमी पडता अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं. बघा 24/7 पॉलिटिक्स म्हणजे नेमकं काय? आत्ता ही जी काही 3 तिगडी बाद बिगडी बसलेलं आहे ना सरकार, त्याच्यात 24/7 पॉलिटिक्स म्हणजे विमान, हेलिकॉप्टर घरा घेऊन सगळीकडे फिरतात, वाटेल ते एकमेकांवर शिवाशाप देतात, टीका करतात, एकमेकांचे कपडे काढतात. कोण 70,000 कोटीचा घोटाळा काढतं, कोण जमिनीचा घोटाळा काढतं, कोण फडणवीस साहेबांच्या आजूबाजूला कोण बसलंय, कोण गुंडांचा पक्ष वगैरे. हे सगळं झाल्यानंतर एवढं सगळं घरा फिरून आज महाराष्ट्राचे हाल काय तो? आणि चला आम्ही 24 तास पॉलिटिक्स नसेल करत, पण तुम्ही हा विचार करू शकता का की आज जे फडणवीस साहेब बसलेत मुख्यमंत्री म्हणून किंवा मिंदे त्यांच्या बाजूला बसलेत किंवा दादा बसलेत, ह्यामधून कोणी मुख्यमंत्रीचं कोविडच्या काळी असतं किंवा त्याच्या आधी किंवा नंतर असतं, किती वाट महाराष्ट्राची लागली असती? योगी आदित्यनाथचं जसं झालं तिथे UPमध्ये योगीजींचं, तसं महाराष्ट्राचे हाल झाले असते. ते पण ना 3 तास झोपतात, 4 तास झोपतात. कधी कधी असं वाटतं अरे प्लीज झोपा, आराम करा, म्हणजे पुढची पॉलिसी तरी नीट होईल. ते म्हणतात ना की म्हणजे तुम्ही वारंवार ऐकलं असेल की तुम्ही म्हणजे ठाकरे बंधू घरातून बाहेर पडत नाहीत, ते मुंबईतून बाहेर पडून प्रचार करत नाहीत किंवा जात नाहीत. तर हा प्रचार काम करायला प्रत्येक वेळी असं चावडीवर बसायला नाही लागत. तुम्हाला कामाच्या वेळी करायला लागतं आणि कधी कधी तुम्हाला नॉर्मल आयुष्य काय आहे हे ठरवायला लागतं ना. तुम्ही जर बाकीचं वाचनच केलं नाही, तुम्ही लोकांशी भेटलाच नाही, तुम्ही प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला जे पिक्चर किंवा तुम्हाला मित्रांबरोबर बसायचं नसेल, डोकं टाळ्यावर नाही राहिलं, तर मग खोटं बोलायला खूप 24 तास मिळतात हो. पण आज तुम्ही मला सांगा शेतकऱ्यांचे काय हालत महाराष्ट्रामध्ये. चला 1 मिनटं आपण पकडून चालूया की उद्धव साहेब 24 तास राजकारण नाही करत, पण कुठचीही निवडणूक समोर नसताना त्यांनी कर्जमुक्ती करून दाखवली की नव्हती? महाराष्ट्रात कदाचित एकमेव कर्जमुक्ती असेल जी खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. कोविडचं जीव वाचून दाखवले होते की नव्हते दाखवले? मुंबईचं जे आम्ही नुसतं विजन नाही तर ज्या काही गोष्टी करतो, कोस्टल रोड करून दाखवलंच ना आम्ही. आणि ह्याच पलीकडे हे 24 तास जे राजकारण करणारे लोक आहेत, एकमेकांवर शिवी देणारे लोक आहेत, पक्ष पडणारे लोक आहेत, त्यांनी असं काय केलं ते दाखवा. माझा एक छोटा प्रश्न आहे की तुमचा मुख्य शत्रू कोण आहे? एकनाथ शिंदे आहेत की भाजप आहे? मुख्य शत्रू कोण? आज मुंबईवर आणि महाराष्ट्राची उद्भवलेली परिस्थिती आहे ती आहे. कारण आम्ही सगळे, मग चेहरे असतील किंवा पक्ष असतील, हे सगळं ट्रान्झिएंट असतं. परिस्थिती जी आलेली आज मुंबईवर किंवा महाराष्ट्रावर एकंदर आपण पाहतोय, चला सामाजिक परिस्थिती एक वेगळी, म्हणजे आपण मराठी माणूस किंवा धर्म वगैरे हा 1 मिनटं बाजूला ठेवूया. 1 मिनटं आपण पकडून चालू की सगळं काही नीट आहे. एक तरी तुम्ही मला फुटपाथ दाखवाल जो नीट आहे, एक तरी बसस्टॉप दाखवाल जो होर्डिंगसारखा घाणेरडा नाही केलेला आहे, एक तरी बस वेळेवर येते का, एक तरी रस्ता नीट आहे का, पाणी नीट स्वच्छ येतंय का, घरांची परिस्थिती तुम्ही पाहताय. BDD जी आम्ही सुरू केली आणि काम आपल्याला पहिल्या टप्प्याचं दिसतंय, पण बाकीचं जो मेंटेनन्स आहे ते नीट आहे का? मुख्यमंत्री म्हणतात की BDD चाळीचं त्यांनी PM साहेबांनी कैलाश पर्वत केलं, मुख्यमंत्र्यांनी अरविंद सी केलं. आम्ही खूप छोटी कामं केली, जाऊ दे, त्याच्यावर आपण जाऊया नको. नाही, त्यांनी एक बरोबर आहे, त्यांनी नारळ 2016ला फोडला होता, पण 16 ते 19 एक वीट हल्ली नव्हती. ते कॉन्ट्रॅक्टर जेव्हा आमच्या सरकारला आमच्याकडे आले की साहेब आम्हाला आता निघून जायचंय, काम होत नाही, आम्हाला डिझाईन बदलायला लागली, तेव्हा ते आता बिल्डिंग दिसायला लागली. म्हणणं बिल्डरसाठी म्हणून तुम्ही करत होता, त्यांनी माडाकडे घेऊन गेले. चांगले ना. मग अदानी कोण आहेत? कांजूरमार्गची जागा कोणाच्या घशात टाकलेली आहे? एस्टेटच्या प्रॉपर्टीज कुठच्या बिल्डर मित्राला जातात? कुठचा बिल्डर आम्ही आणलाय? बरं, जे बिल्डर ज्यांना पाहिजे होते ती एक व्यक्ती जी आधी काँग्रेसमध्ये होती ती मिंदेंकडे गेलेली आहे. ते परत घसा फोडून बोलतील, मला त्याच्यावर बोलायचं नाही जास्ती. पण सॉरी, मुद्दा सांगण्याचा हा आहे की आज पण तुम्ही मला मुंबईत सांगा ना, पोलीस ज्या परिस्थितीत राहतात, सगळं पोलिसांचं बळ आमच्या विरुद्ध वापरलं जातं.
लाठीचार्जपासून केसेस टाकण्यापर्यंत काय परिस्थितीत राहतात पोलीस. 650 कोटी आम्ही तरतूद केली होती अर्थसंकल्पामध्ये. मी गेले 2 वर्ष सातत्याने सांगतोय की आमच्या वेळी जो 25 रुपये पर स्क्वेअर फूट जो दंडणी शुल्क होता तो यांनी 150 रुपये पर स्क्वेअर फूट केलेला आहे. मी मागणी करतोय की ह्यांना घरं द्या, हक्काची घर द्या. आत्ता निवडणुकीच्या तोंडावर ह्यांनी एक पत्रक काढलंय की आता एक समिती बसवलेली आहे. शासकीय जी वसाहत होती आमच्या बाजूला त्याच्यासाठी 1 वर्षापासून समिती एकदा भेटली आहे. तर खोटं किती बोलायचं हे 24 तासवाले पॉलिटिशियन करू शकतात. मला दोघांनाही थोडक्यात प्रश्न विचारायचा कारण माझे बाकी सहकारी पण आहेत. तर तुमचा विश्वास बसतो आता कोणावर? कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये एकामेकांवर तरी आहे. नाही गेल्या 2.5 वर्षामध्ये हा खूप गंभीर प्रश्न आहे. कारण असं आहे ना की तुम्हाला कोण सोडून नाही गेलं. ज्यांच्यासोबत जे तुमच्या ताटामध्ये जेवले, डायनिंग टेबलवर बसले, तिथपासून ते तुमच्या गाडीमध्ये फिरल्यापासून तुम्ही ज्यांना पदं दिली, सत्ता दिली, तेवढंच होतं, पुढे काही नव्हतं. हां काय असायला पाहिजे होतं पुढे? नाही म्हणजे ते ताटापर्यंत आलं. नाही पलीकडे गेलो नाही. तर एवढी सगळी लोक सोडून गेली. तुम्हाला आता आपल्या सोबत असलेल्या लोकांवरती तुमचा खरंच विश्वास बसतो? कारण सकाळी असलेले लोक दुपारी नसतात. आता तुम्ही बघितलं असेल की संतोष धुरी कालपर्यंत होते, आज नाही आहेत. तुमचा खरं मित्रांवर तरी विश्वास बसतो? कारण जी परिस्थिती महाराष्ट्रात बघायला मिळते ती अशी आहे की संध्याकाळी जी लोक सोबत आहेत ती सकाळी आहेत की नाही याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून हा प्रश्न विचारला. नाही माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सैनिकांवर माझा विश्वास बसतो. कारण एकच पक्ष जो 2014पासून ज्यांनी सत्ता उपभोगली नाही आणि त्यावेळेनंतर जे लोक आमच्यावर टिकून राहिली हे खरंच मला वाटतं की हे खरंच श्रेय त्यांचं आहे. आणि ही लॉयल्टी खूप कमी बघायला मिळते आजकाल राजकारणात. आणि मला तुमच्या आधीच्या पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं की तो पहिला प्रश्न होता ना तुमचा त्या याच्याबद्दल की तुम्ही कामाबद्दल निघत का नाही? निघत का? मुंबईची एवढी सगळ्यात महत्त्वाची निवडणूक सोडून मी काल सोलापूरला गेलो. का गेलो? कारण मला हे पक्ष सोडून सगळं जातपात सोडून मला वाटतं आपण माणूस म्हणून कुठेतरी जिवंत झालो पाहिजे. त्या घरात मी जे बघितलं ना हे मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत. मी 2 दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची वेळ घ्यायचा प्रयत्न करतोय की निवडणुकीच्या काळात आत्ता 2 दिवस मी आल्यापासून त्याचे अर्थ काय निघू शकतात? काही निघू शकतात. मला फरक पडत नाही. कारण त्या घरात मी जे बघून आलो ना मला त्यांना फक्त भेटून सांगायचं आहे की तो जो माणूस आहे निवडणुकीची हा पायंडा पडून देऊ नका. जो माणूस खून करतो तो खुनी आहे. तो भाजपचा असेल, मनसेचा असेल, शिवसेनेचा असेल, हत्या झाली त्याच्याबद्दल तो खुनी आहे. त्याला ती शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि मला वाटतं खुनाची शिक्षा आपण जरा कडक केलीच पाहिजे. हे मला भेटून त्यांना सांगायचं. नाही तर तो 10 दिवसात पुढच्या बाहेर निवडणूक लढवेल. नाही हेच आपण पाहिलं असेल साधारणपणे नगरपालिका नगरपंचायतच्या इलेक्शनच्या आधी आणि नंतर पण किंवा त्या पिरियडमध्ये पण उद्धव साहेब खरं तर शेतकऱ्यांच्या घरी जातात. गेलेत का कोणी एक सुद्धा मंत्री तिथे? आणि विश्वासाची जी तुम्ही गोष्ट सांगितली ना, विश्वास तुम्हाला अंधभक्त नाही पण अंधविश्वास ठेवायला लागतं. जे तुमच्या सोबत बसतात, जे तुमच्या सोबत काम करतात, नाईलाज असेल आमचं किंवा आम्ही तेवढं राजकारण करू शकत नाही पण आम्ही विश्वास ठेवतो. आता तो विश्वास जपायचा की तोडायचा? नाही पण आम्ही असं राजकारण करूच शकत नाही. असं राजकारण आम्ही करूच शकत नाही. हे असं जे चालू आहे ते 5 कोटी देऊन उमेदवार विकत घेणं, 5 कोटी देऊन उमेदवार फोडणं, खून करणं, असं राजकारण आमच्याकडनं होऊ शकत नाही. हे आम्ही आधी पण नाही केलं, आता पण नाही करणार, सत्तेत आल्यावर पण नाही करणार. ती पारदर्शकता ही उरलीच पाहिजे. आणि मला वाटतं हे लोकांना कुठेतरी लोकांची किंमत ही कमी नाही झाली पाहिजे तुम्ही ज्या प्रकारे करताय. कारण आम्ही शेवटी तुम्ही बसवलेले लोक आहोत. जर बसलेलेच लोक तुम्हाला बसवायला लागले तर संपला विषय. आत्ता अमितजी म्हटले त्याप्रमाणे की लोकांची किंमत कमी नाही झाली पाहिजे. पण या निवडणुकीमध्ये पाहिलं जात आहे ते म्हणजे की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये सुद्धा खूप लोक हे नाराज आहेत, रडत आहेत. आम्ही वर्षानुवर्ष ठाकरेंबरोबर राहिलो, निष्ठावंतांसारखे राहिलो आणि ते आक्रोश करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला न्याय दिला गेला नाही. जे पूर्वपरंपरा पद्धतीनं ज्यांना फॅमिली मध्ये तिकीटं मिळत आली त्यांनाच तिकीटं मिळाली, जे निवडून आले, जे महापौर झाले त्यांनाच तिकीटं मिळाले. आम्हाला होप्स होते, आत्ता आमची संधी होती तरीसुद्धा मिळाली नाही. म्हणजे जिथं आपण एका म्हणजे जनसामान्यांबद्दल बोलतोय, कार्यकर्त्यांच्याबद्दलची ही भावना आहे, तर त्याच्याकडे कसं पाहायचं? आता तुम्ही बघा, हे नुसतं ह्या निवडणुकीचं नसतं आणि नुसतं 2 पक्षाचं नसतं. निवडणूक जरी आपल्याला एक माहोल सगळीकडे सेलिब्रेटरी वाटत असेल आणि आत्ता मजा चालू असते सगळीकडे, सगळे पक्ष रस्त्यावर आले असतात, काही जणांना त्रास पण होतो. जसं मी सांगतो सगळ्यांना फटाके प्लीज वाजवू नका कारण वाट लागते. पण आमच्यासाठी सगळ्यात कठीण काळ
आणि तेव्हा मी ही 2-3 रात्र मी आणि उद्धव साहेब दोघेही 5-5:30ला सकाळी झोपत होतो, 8-8:30ला जागत होतो, परत उठून परत इच्छुकांना भेटत होतो. प्रत्येक वॉर्डमध्ये तुमच्याकडे 4 ते 5 चांगले कार्यकर्ते असतातच असतात आणि कॅडर बेस पक्षाकडे 100% असतात. त्याच्यात काही तरुण असतात, काही जुने सहकारी असतात, दोन्ही पिढ्यांमधले असतात, काही 3-3 पिढ्या, म्हणजे मोठ्या साहेबांबरोबर काम केलेलं, उद्धव साहेबांबरोबर, काही माझ्याबरोबर. ह्या सगळ्यांमधून तुम्हाला एक व्यक्ती निवडायची असते. बरं, काही काही ठिकाणी रिझर्वेशनमुळे ती सीट त्या व्यक्तीला मिळू शकत नाही, काही काही ठिकाणी ओपन होऊन युतीमध्ये कोणातरी जाते किंवा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं असतं. तर ही सगळी समीकरणं जिंकण्याची बसूनच आपण ते तिकीट देत असतो, कारण शेवटी पक्ष जिंकला तर सगळे जिंकतात. आमच्यासाठी सगळ्यात कठीण काळ, सगळ्यात डिप्रेसिंग काळ हा ते 2-3 दिवस असतात, कारण त्या मिनिटाला तिकीट वाटपाचा, कारण त्या मिनिटाला काय असतं की एक व्यक्ती 4 खुश असते आणि सगळे त्यांचे बाहेर फॉलोअर्स असतात. तेवढे 4 लोक तुमच्या नाराज होतात. काही आत्तापर्यंत जे तुमचे असतात, जीव द्यायला तयार असतात तुमच्यासाठी, ते तुमचे नसतात. मग पुढच्या मिनिटाला ते निघून जातात. मग नारेबाजी सुरू होते, काही शिविशाप वगैरे. ठीक आहे, हे राजकारण तुम्ही पब्लिक लाईफमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सहन करायला लागतं. पण काही अशीही लोक आहेत जी, जसं आता आमच्यावर इथे साईनाथ आहे किंवा अनिश शेंडगे आहेत, सागर देवरे आहेत, अनिता नायर आहेत, अशा कितीतरी लोक आहेत आमचे जे, आणि तसं मनसेमध्ये पण आहेत. म्हणजे काय आहे की आत्ता दोन्ही उद्धव साहेबांनी राजसाहेबांनी सांगितलेलं की जास्ती खेचाखेच करू नका, खेळीमेळीच्या वातावरणात झालं पाहिजे, आणि ते समजूतदारपणाने सोबत राहिलेत ना. म्हणजे त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती माहिती आहे काय, आता मुंबईची परिस्थिती माहिती आहे काय, आणि ह्या परिस्थितीत आपण कसं वागलं पाहिजे, आपल्या पक्षप्रमुखांसोबत, कुटुंब प्रमुखांसोबत कसं राहिलं पाहिजे, हे पण असतं. नाराजी असते आणि ती आम्हाला ती सहन करायला लागते थोडी. अर्थात त्यांना पुढे कसं न्यायचं ते आमच्यावर जबाबदारी असते, ती जबाबदारी पूर्ण आमची असते. आणि मला वाटतं हे नैसर्गिक आहे. तसं पण दुसऱ्या बाजूला भाजप एकमेव पक्ष आहे. मी खरोखर नेहमी हे संघाचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. 20 वर्ष 25 वर्ष आयुष्यावर पाणी टाकून ते काम करतात, दिवसरात्र मेहनत करतात. जसं भाजपनी आमच्यासोबत असताना राष्ट्रवादीच्या विरुद्ध किंवा दादांच्या विरुद्ध आंदोलनं केली, भ्रष्ट लोकांच्या विरुद्ध आंदोलनं केली. आता त्याच लोकांना भाजपने डोक्यावर बसवलं आणि ह्यांची सगळ्यांची तिकीटं कापली. हा खऱ्या अन्याय आहे. आम्ही तसं नाही केलं. सर, मराठीच्या विषयावरती शिवसेना आणि मनसे ह्या एकमेव मुद्द्यावरती तुम्ही एकत्र आलात. नाही, अनेक मुद्दे 15 मुद्दे आम्ही त्या दिवशीच दाखवले. प्रमुख पुढच्या दिवशी उद्धव साहेबांनी राजसाहेबांनी वचननामा आणला. प्रमुख मुद्दा हा मराठीचा होता, कारण की त्याच्यापुढे, महाराष्ट्रापुढे, मराठीपुढे आम्ही झुकणार नाही असं राजसाहेब म्हणाले होते. तर माझा प्रश्न असाच आहे तुमच्या याच्यासाठी की तुम्ही 2 तरुण नेते मराठी भाषेसाठी नेमके ठोस काय कामं करणार आहात? कारण की तुमच्यावरती ही टीका होती की तुम्ही दोघं कॉन्व्हेंटमधले आहात, इंग्रजी माध्यमातून आहात, तर तुमच्यावरती आता आम्ही तुमच्यावरही टीका होते. तर तुम्ही मराठी भाषेसाठी नेमकी, तुम्ही 2 तरुण नेते विशेषतः, तुम्ही काय करणार आहात मराठी भाषेसाठी? लोकसभेला जेव्हा तुम्ही बघितलं असेल की आम्ही मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, तेव्हा पण मला वाटतं राजसाहेबांनी शिवतीर्थावर स्टेजमध्ये मोदींना सांगितलेलं की तुमच्या त्रुट्या काय आहेत. आजही महाराष्ट्र पुढे आहे आणि आम्ही आमचे 5 मुद्दे सांगितलेले जे आम्हाला करून पाहिजेत. ते म्हणजे एक म्हणजे आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपण करून घेतला. दुसरं म्हणजे महाराजांचे गड किल्ले. तिसरं म्हणजे मुंबई गोवा हायवे. असे 5 मुद्दे. सो आम्ही मराठी माणसासाठी लढत आलो आणि आजपर्यंत जी आंदोलनं केली की आता मराठी पाट्या तुम्हाला दिसायला लागल्या मुंबईत, हे सत्ता नसताना केलं आहे, केसेस घेऊन केलं आहे. तुम्हाला फोनवर जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा तुम्हाला मराठी आवाज ऐकू येतो, हे आम्ही सत्ता नसताना केलं आहे. तुम्ही आज मुंबईमध्ये 5 ठिकाणांहून फुकट टोल नका मुफ्त तुम्ही येऊ शकता. हे कोणामुळे झालं आहे? आमच्यामुळेच झालं आहे ना. ही मी त्याच्यामध्ये ह्याच्या पुढे अजूनही करत बसू. नाही, मला त्याच्यामध्येच एक ॲड करायचं आहे, म्हणजे हे करता येईल. ही मराठी भाषेची लढाई आहे की मराठी माणसाचं राजकीय वर्चस्व मुंबईमध्ये टिकावं ह्याच्यासाठीची लढाई आहे? ही वर्चस्वाची लढाई. पण ही दोन्ही तुम्हाला सांगतो मी, थोडं हे उत्तर डिवाइड केलं आम्ही. झालं हो, आम्ही दोघेही इथे बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये गेलो, त्याच्यानंतर मी धीरूभाई अंबानी शाळेत गेलो, त्याच्यानंतर तिथे IB केलं, तिथे फ्रेंच शिकलो. आणि माझ्या आजोबांचं हे होतं की मी फ्रेंच पण शिकायला पाहिजे, पण हे मी 11वी-12वीत शिकलो, पहिलीत नव्हतं शिकलेलो. त्याच्यानंतर मी झेवियर्सला हिस्ट्री केलं, KCला लॉ केलं. मध्यंतरीच्या काळात मी आत्ता एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमध्ये हार्वर्ड केनेडी स्कूलला पण गव्हर्नन्स वगैरे थोडा अभ्यास करून आलो, आणि नंतर पण मी जाणार. मला मास्टर्स किंवा हे सगळं एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमध्ये आवड आहे, कारण तुम्ही जगाच्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करता, जगात वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर, तिथे काय चाललं आहे, वेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या भाषांमध्ये, वेगळ्या समाजांमध्ये, हे सगळं इंटरॅक्शन खूप गरजेचं आहे.
पण हे होत असताना आम्ही आमच्यासाठी हे सीमित नाही ठेवलं. मराठी माणसांनी पुढे येण्यासाठी जे माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं ती प्रथा आम्ही पुढे नेली. आज स्थानिक लोकाधिकार समिती असेल, भारतीय कामगार सेना असेल, आज तुम्ही कुठच्याही पंचतारिके हॉटेलमध्ये जायचे सगळे कामावर आहेत ते मराठी आहेत. क्वचित पण जे 1-2 अमराठी असतील ते पण मराठी चांगलं बोलणारे आहेत आणि आपल्या युनियनमधले आहेत. सगळीकडे शिवसेनेची युनियन आहे, हॉस्पिटल्समध्ये असेल शिवसेना किंवा मनसेची युनियन आहे. नोकरी किंवा उद्योगधंदा हा स्थापन करण्यात जे एक मोठं योगदान आहे ते आमचं आहे. फक्त नुसतं बोंबा मारून नाही तर त्याच मराठी माणसाला बँकिंगची एक्झाम कशी द्यायची, रेल्वेची एक्झाम कशी द्यायची, इंग्लिशचं इंटरव्ह्यू कसं सामोरी जायचं. एअरलाईन्समध्ये जेट एअरवेजपासून सगळ्या ह्याच्यात आमच्या युनियन्स होत्या. एअर इंडियामध्ये आमची युनियन होती. स्थानिक लोकाधिकार समितीमधून बँकांची युनियन ही शिवसेनेची होती, भूमिपुत्रांची आहे. पण ते उत्तम इंग्लिश पण बोलतात, हिंदी पण बोलतात आणि मराठी मातृभाषा आहेच. पुढे जात असताना 2 गोष्टी मला वाटतं प्रामुख्याने मुंबईमध्ये करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे घरांची. जेव्हा आपण साधारणपणे पाहतो तर शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी असतील, BSTचे कर्मचारी असतील, 90% हे मराठी लोक आहेत. त्याच्यात 30-30 वर्ष सेवा ह्या लोकांनी ह्याच्यात केलेली आणि मुंबईची असेल, महाराष्ट्राची असेल केलेली. ह्या लोकांना जर आपण पाहिलं तर गेले 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा ते सरकारकडे गेलेले आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला मी घरं देऊ पण मुंबईच्या बाहेर देऊ. का गेले पाहिजेत मुंबईच्या बाहेर? सेवा करून घेताना, लाठीचार्ज करून घेताना मुंबईमध्येच करता ना तुम्ही. आमचं म्हणणं हे आहे की BMCच्या ज्या एस्टेट प्रॉपर्टीज आहेत, परत आम्ही हवेत बोलत नाहीत, मॅपिंग केले मुंबईमध्ये कुठे आहेत, किती हजार प्रॉपर्टीज आहेत, तिथे परवडणारी घरं आणि खरी परवडणारी घरं, हवेतली परवडणारी नाही, खरी परवडणारी घरं या सगळ्या कर्मचाऱ्यांना हक्काची करून देऊ, गिरणी कामगारांसाठी आणि मराठी माणसासाठी करून देऊ. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस ज्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जातो 2011 पासून टॅब्स, डिजिटायझेशन, व्हर्च्युअल क्लासरूम, ॲस्ट्रॉनॉमी क्लब्स, वाईल्ड लाईफ क्लब, स्पोर्ट्स, जेंडर इक्वॉलिटी हे सगळं आम्ही आणलं. कदाचित एकमेव उदाहरण असेल जगातलं, नुसतं देशातलं नाही, की आपल्या SECच्या शाळेमध्ये CBSE आलं, ICSE आलं, IB आलं, IGCSE आलं आणि मराठी अनिवार्य आम्ही केलं होतं. ह्या सरकारने स्थगिती दिली. मराठी रंगभूमीचं दालन आम्ही मरीन ड्राईव्हला करत होतो, ह्या सरकारने रोखलेलं आहे. मराठी भाषा भवन आम्ही मरीन ड्राईव्हला करत होतो, ह्या सरकारने स्थगिती दिलेली आहे. मी आता तुझं माझं ह्याच्यात जाणार नाही किंवा आम्ही तुम्ही मध्ये जाणार नाही, पण हे आमचा ठोस कार्यक्रम आहे तो आम्ही करणार. हेच पोचवण्यात कमी पडतंय. अजून एक हा ते बघा घड्याळ दाखवत. ओ तुतारी घड्याळ नाही, अरे कुठे आहे? नाही घड्याळ दाखवत. माझा प्रश्न दोघांना एक ग्लास BST जो आपला सामान्य मराठी माणूस वापरतो आणि सगळे वापरतात. मुंबई जर पुढे न्यायची असेल आणि आर्थिक राजधानी म्हणून ठेवायची असेल तर आपल्याला मुंबईचं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते सुधारणं गरजेचं आहे. मेट्रो अजूनही परवडणारी नाही आहे आणि फुटफॉल त्याचा वाढलेला नाही. तुम्ही पहिल्याच दिवशी मेट्रोमध्ये खूप खोटं ऐकून आलेला, सॉरी त्याच्याबद्दल. मेट्रोची गरज नाही असं वाटतं? नाही, मेट्रोची गरज आहे पण एका वेगळ्या इकॉनॉमिक क्लाससाठी. मेट्रोची गरज आहेच, पण मला एकच मिनिट, मेट्रो किती फुटफॉल नाही किती पैशात झाली? 15,000 कोटी. जास्त 53-54,000 कोटी. आणि आज आपण लोकल ट्रेन्स ना दरवाजे नाही लावू शकलो. तेच मी म्हणतो, आता मेट्रोमध्ये किती लोक जातात? नाही 14 लोक ऑन एन ॲव्हरेज पडून मरतात लोकल ट्रेनमधनं, अमित, कारण दरवाजे नाही आहेत. दररोज 65 लाख लोक मेट्रो ट्रेन आपल्या ट्रेन्स वापरतात, रेग्युलर ट्रेन्स लोकल. जेव्हा आम्ही रायडरशिप वरती आणलेली 35 लाख केलेली तेव्हा आम्ही बसेस वाढवल्या होत्या आणि भाडं कमी केली होती. हे त्यांनी सगळं मारून टाकले. सिटी फ्लो वगैरेला प्रायव्हेटायझेशनमध्ये दिले. कशासाठी? प्रश्न दोघांना आहे. त्या दिवशी सेना भवनात बोलताना तुमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग दिसत होतं, ते आत्ताही दिसतंय की आणि पुढे पण असणार, पुढे पण असेल. पण हे त्या दिवशी तुम्ही बोलताना असं म्हणाला होतं की आम्ही ह्याविषयी खूप चर्चा करत होतो, जे मुद्दे तुम्ही मुंबईकरांसाठी मांडले त्याच्यासाठी तुम्ही दोघं खूप चर्चा करत होतो. या चर्चेदरम्यान, कारण खूप वर्षांनी तुम्ही दोघं जण एकत्र बसलेले आहात या विषयाबद्दल, तुम्हाला दोघांना एकमेकांचे प्लस पॉईंट काय वाटले किंवा वैशिष्ट्य काय वाटली? आता एक पर्सनॅलिटी अनालिसिस मध्ये तुम्ही जातात. नाही, मला वाटतं आदित्य खूप अभ्यासू आहे. स्वॉट अनालिसिस खूप अभ्यासू आहे. ऐकलं पाहिजे काय वाटतं. मी आधी त्याला ओळखत होतो, त्याच्यानंतर 20 वर्ष गॅप पडला, मध्ये सुधारलो मी थोडा. हां, म्हणजे तेव्हा मला अभ्यास माहीत नव्हता, पण खूप अभ्यासू आहे आणि विषय कसा मांडायचा हा त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्याला बोललो की आदित्य तू लीड घे, तू समजव लोकांना, कारण हे विषय ॲक्च्युली पोचले पाहिजेत. माझ्या जवळचे काही विषय आहेत जे जसं की कॅन्सरचं रुग्णालय वगैरे हे मी समजवू शकेन, पण आपण ॲक्च्युली वचननामा खूप मोठं आहे हे मला एवढ्या लवकर पाठांतर जमत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आमची एक मिनिट उत्तर त्या बाजूचं पण द्यायचं. त्याने प्लस पॉईंट सांगितलं. खरं जेव्हापासून आम्ही एकत्र भेटायला लागलो, म्हणजे मग दिवाळीत एकत्र होतो, भाऊबीजेला एकत्र वगैरे होतो, तेव्हा ऑफकोर्स आम्ही सगळे चर्चा करत असताना मुंबईचे विषय असतील किंवा पुण्यातले विषय असतील, जसं लोकमान्य नगर आहे, वेताळ टेकडी आहे, नागपूरचं अजनीवन आहे, पुणे पर काही फार दूर नाही आहे.
पुण्यात पण तेवढेच विषय, ट्रॅफिकचा विषय आहे, मेट्रोचा विषय, सगळे बट्ट्याबोळ शहराचा करून ठेवले ते भाजपनी सगळीकडे करून ठेवले. तर हे विषय पोटतिडकीने आम्ही मांडतच असतो. म्हणजे पोटतिडकीने एखादा विषय जसं ट्रॅफिकचा असेल किंवा अरे येताना एवढा ट्रॅफिक लागला, तो रस्ता खोदून ठेवला वगैरे. बरं, 2 गोष्टी ह्याच्यात म्हणजे यांनी कौतुक केलं, अभ्यास, पण माझं आवड वाचन आहे. दुसरं म्हणजे या विषयांमध्ये काम नाही, पण केल्यामुळे आवड तुम्ही- वाचन असेल तरी तू लवकर ग्रास्प करतो, तुला आणि- कळतो विषय, लगेच कळतो, तुला मांडता येतो, आणि चांगली गोष्ट आहे ती. नाही, थँक्यू. पण ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे की 10-15 वर्ष महापालिकेत सातत्याने जाऊन किंवा पालकमंत्री असताना काम करत असताना माझी एक सवय आहे की एखादा प्रोजेक्ट असेल काय असेल तिथे जाऊन पाहणी करणं. रात्री आम्ही 1:30 वाजता गेलो संभाजीनगरमध्ये. त्यावेळीचे जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, आता त्यावेळी जवळ होते म्हणून त्यांना खूप दिवस चांगलं पोस्टिंग मिळालं नव्हतं, आता मिळालं. पण आम्ही 1:30 वाजता दोघं एकटे, अरे माझ्याबद्दल चांगलं बोल, तुझ्याबद्दल सांगतो, एकटे जाऊन पाहायचो. पण हे सगळं माझं मी कुठचं वाट होतं? बघतोय. तुला नंतर सांगतो. सॉरी. हे सगळं आमचं कुठचं व्हायचं, हे एक ॲकॅडमिक बँडमध्ये येतं, राईट? ॲकॅडमिक बँडमध्ये आपण एका विषयात बोलत असतो, पण दुसऱ्या बाजूला जेव्हा अमित सोबत, बघा ऐक आता, ऐक ना, येस, अमित सोबत बसल्यानंतर जेव्हा त्याचे जे काही विषय त्यांनी मांडले होते, जसं कॅन्सरचं हॉस्पिटल असेल किंवा पाळणा घर, 2-3दा मी म्हणलं अरे अमित पाळणा घर खरंच आपल्याला, तर अमित बोललं आदित्य तुझं लग्न झालं आणि मुलं झाली ना तर तुला कळेल पाळणा घर किती महत्त्वाचं आहे. तर मी ओके गिव्हन. पण त्याने पण अमितचं- लग्नाचा विषय काढला. अरे यार, तुम्ही आता एक रील व्हायरल केलं, जरा थांबा ना. पहिलं लगीन कोंडाण्याचं, मग आपल्या रायबाचं. पण अमितचा एक प्रॅक्टिकल सेन्स विषय ग्रास्प करण्याचा, म्हणजे हे विषय सामान्य नागरिकांसाठी खरोखर अडथळा बनून उभं राहू शकतात किंवा काय. आणि दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा ठरवत होतो की काय करायचं, तेव्हा फ्लेक्सिबिलिटी की नाही, चल मी हे आता हा विषय घेतो, ह्याच्यावर मी बोलू शकेन, हे तू बोल, हे खूप चांगलं जुळलं. आणि अर्थात दुसरं म्हणजे एक मेहनत करण्याची पण मी ह्याच्यात जे एक स्ट्रीक पाहतो ना, कारण परवा हा सोलापूरला होता. काल मी ह्याला फोन केला की अमित कुठे, आपलं उद्या साहिलजींबरोबर ठरलेलं आहे. तर तो बोला मी आज विक्रोळी, भांडूप वगैरे तो सगळा परिसर करतो. किती रात्री 2 वाजता तुझं पूर्ण झालं. तर मेहनत आणि प्रॅक्टिकल ज्या विषय आहेत ते ग्रास्प करण्याची. नाही, पण आदित्य ते आपण दोघंही करतोय कारण आपल्याला ज्या लेवलचा उत्साह मिळतोय आपण घरी येऊच नाही शकत. कारण काल मी फिरत होतो, मी आपल्या पक्ष मनसेच्या शाखेत जात होतो, शिवसेनेच्या शाखेत जातो, जो उत्साह होता त्याच्यामुळे मी असं कट करून मध्ये की आता मी निघतो, उद्या आपण भेटू, असं होऊच नाही 2 शकत. वाजेपर्यंत फिरणं हे सोपी गोष्ट नाही. आणि खास आम्ही करून दोघेही कधी फिरतो ते, आणि की नाही, मला पण आम्ही वाटतं सोलापूरवरनं जाऊन येऊन बरं ट्रॅव्हलिंग कसं, सोलापूर पण तो काही पार्टीसाठी गेलं नव्हतं किंवा चांगल्या गोष्टीसाठी गेलं नव्हतं. तिथे जेव्हा तुम्ही त्या वातावरणात जाता तेव्हा त्याचा एक इम्पॅक्ट होतोच ना तुमच्यावर. ते जे वातावरण त्यांनी घरात जाऊन साधवण केलं, मी पाहिलं ते लहान मुलीशी यांनी संवाद साधला. ह्या काही गोष्टी ह्या जे इमोशनल आहे ना ते खूप कठीण आहे. कधी कधी मीही करू शकत नाही किंवा मोठे मोठे नेते करू शकत नाही. तुम्ही मराठीसाठी एकत्र आले, दोघे भाऊ एक मराठीसाठी एकत्र आले, आणि तुमचा केंद्रबिंदू मराठी माणूस आहे. तुम्ही मराठीसाठी काय करणार, मराठी माणसासाठी काय करणार, हे सगळं सांगितलेलं आहे. पण मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, तिची जी ठेवण आहे ती तशी आहे. आपल्या आजूबाजूला पण आधी अनेक आता अमराठी लोक असतील, त्यांच्यासाठी काय करणार आहात ते तुमचा काही प्लॅन ठरलेला आहे, त्यांना तुम्ही काय सांगणार आहात? कारण मराठी माणसाचं आपण चर्चा 50 वर्ष आमचे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, भूमिपुत्रांचा मुद्दा असेल, तो गाजवला. आणि नुसतं गाजवलं नाही तर आंदोलनं केली, नोकऱ्या लावून दिल्या, चांगल्या चांगल्या उद्योगधंद्यांमध्ये नोकऱ्या लावून दिल्या, सगळीकडे युनियन झाले, आमच्या लोक कामाला लागले. तरीही खूप वेळा आपण बोलतो इसके बावजूद, तसं नाही आहे. ह्याचमुळे मुंबई सुरक्षित राहिली. आता शिवसेना असेल, मनसे असेल, दोन्ही मराठीच्या विषयावर आम्ही आहोत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलनं करतो, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विषय मांडतो. ह्याचमुळे इथे लोक आकर्षित होतात की आम्ही जो विषय मांडतो तो प्रॅक्टिकल आहे. मला तुम्ही दुसरं एक शहर सांगा जिथे भाषिक वाद आहे आणि सगळे इंटरनॅशनल बिझनेसेस किंवा कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे. ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. इसके बावजूद नाही, इसकी वजह से है असं मी म्हणेन. एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे आता हे मराठीत बावजूद आणि वजह से असं याच्याशिवाय शिवाय नाही, पण शिवाय पण थोडं वेगळं अर्थ होतं. नाही, एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे की पूर्ण भारतामध्ये जी मेगा सिटीज आहेत, दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि बँगलोर, चेन्नई, कुठल्याही शहरामध्ये तिकडच्या स्थानिक भाषिक जे लोक आहेत ते फक्त 40, त्याच्या पलीकडे 60% लोक हे ती भाषा न बोलणारे लोक आहेत बेसिकली. असं कुठल्याच शहरामध्ये आपल्याला आढळून येत नाही. म्हणजे ती गोष्ट आहेच. मला असं वाटतं की बरेच प्रश्न आपले झालेले आहेत आणि मलाही जायचं आहे, तुम्हालाही जायचं आहे, तुम्हाला प्रचार करायचा आहे. जास्त मला तुम्हाला थांबवायचं नाही आहे. पण एक मला फक्त विचारायचं आहे, व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला तुम्ही आता परिवाराचा व्हॉट्सॲप ग्रुप?
नाही मला- फॅमिली नाही पण आम्ही एकमेकांना मधून मधून असं memes काय- पाठवत असतो. आम्ही दररोज बोलतो म्हणजे आता काल फॉर सॉरी एक्झाम्पल एक कौतुक अमितचं केलं, पण एक वीक पॉईंट जो मला Weak मितालीकडून कळलेला आहे तो हा आहे की अमित सोशल मीडियावर खूप लेट, मी React करतो. व्हॉट्सअप खूप लेट पाहतो, मी फोन खूप लेट पाहतो, पण सोशल मीडिया फास्ट पाहतो. अमितचं आता मितालीने टेक ओव्हर केलं. मी ते त्या दिवशीच सांगितलं प्लीज घ्यायचं सोशल मीडिया आणि कोलॅब पोस्ट जेव्हा वीक पॉईंट पटकन पाठवतो सांगूनच सांग अमित, वीक पॉईंट सांगून. आता वीक पॉईंट काढला तर यू ऑल्सो शूड. नाही मला वीक पॉईंट आतापर्यंत हा काय मितालीकडून आलाय, मी नाही शोधलंय. बरोबर ना? आता ते त्याच्यासाठी मिताली असायला लागते. आता उत्तर नाही देऊ शकणार आम्ही. त्याच्यासाठी मिताली असायला लागते. मला अजून पण मी तुम्हाला टाळी देतो पण मी ऑनेस्टली आम्ही एकत्र आल्यावर ना आम्ही राजकारण हे च्या पलीकडे. आहेच, पण आम्ही परिवार म्हणून ज्या प्रकारे एकत्र आलो ना, फॉर एक्झाम्पल हा घरी येतो, कियान बरोबर खेळतो, मुफासा बरोबर खेळतो, मिताली बरोबर ज्या प्रकारे आम्ही बोलतो, मी तेजस बरोबर कधीच आम्ही स्कॉटिशमध्ये एज गॅप असल्यामुळे आमचं बोलणं एवढं व्हायचं नाही. पण आता तेजस पण काय हुशार मुलगा आहे आणि काय पॅशनेट मुलगा आहे. बरं गंमत आम्हाला प्राण्यांच्या अशी कळली की तेजस आणि उर्वशी दोघंही लाजतात आणि दोघंही जास्ती दोघे- राजकीयाच्यात नसतात. हो फार कमी बोलतात, फार कमी बोलतात पण त्याच्यावर. तेजस तरी फिरतोय ना आता. आता थोडं आता फिरतोय. एक शेवटचं मला फक्त विचारायचं आहे, शिवसेना जी वाढली ती स्थानीय लोकाधिकार समितीमुळे वाढली. तुम्हाला दोघांना असं वाटतं का की आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये पुन्हा एकदा एक स्थानीय लोकाधिकार समितीसारखी चळवळ सुरू झाली पाहिजे की ज्याच्यातनं ह्या अलायन्सला पुढे घेऊन जात आहे? कारण आता निवडणुका होतील त्या होतील, पण जर तुम्ही लॉंग टर्म म्हणत असाल तर त्या दृष्टीने बीकेएस आणि स्थानिक लोकाधिकार समिती जवळपास तसं स्ट्रक्चर सिमिलर आहे. आता स्थानिक लोकाधिकार समितीचे अनिल देसाईजी आता खासदार आहेत. अर्थात त्यांचे अनेक लोक निवडणूक यंत्रणेत खूप ॲक्टिव्हली एक अभ्यासपूर्वक ते निरीक्षण सांगत असतात उद्धव साहेबांना आणि मला अनेकदा सर्वेज वगैरे पण करतात आणि इन हाऊस चालतं. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. पण जेव्हा आमचे इंटरॅक्शन्स होतात, एकतर आता बँकांचं किंवा ह्या सगळ्या जे हे सेक्टर्स आहेत स्थानिक लोकाधिकार समितीचे, त्यांचं रिक्रुटमेंट किती होतं हा एक प्रश्न आहेच. दुसरं फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आली आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर जास्ती वाढलेलं आहे. तिसरं आपण पाहतोय की मी त्यांच्याशी जेव्हा आता संवाद साधत होतो की आता न्यू एज जॉब्स जे आहेत, म्हणजे आता मंत्री जसं बोलतात ना AIB आहेत तेवढंच नाही, पण न्यू एज जॉब्स जे आहेत त्या दिशेने कसं जाऊ सर्व्हिस शकतो सेक्टर आणि बाकी ते आपण त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. अपेक्षा हीच आहे की तुम्ही नवीन पिढीतले आहात, तुम्हाला तरुण मुलांची मनं कळतात अशी आपण अपेक्षा धरूया. आणि एक मोठं राजकीय करिअर तुमच्या समोर आहे. ते एका निवडणुकीपुरतं असेल असं मला वाटत नाही, अनेक निवडणुका व्हायच्या आहेत. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने का होईना किंवा महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने का होईना तुम्ही एकत्र आलात आणि दिलखुलास बोललात. म्हणजे मला असं वाटतं की हा एक सगळ्यात मोठा फरक जाणवतो की या दोन ठाकरेंशी बोलताना कोणालाच दडपण जाणवत नाही. जे दडपणाचा पण एक इतिहास आहे ठाकरे कुटुंब आणि त्यांच्याशी पण मला बोलताना. वाटतं तुम्ही माझ्या आजोबांसोबत पण गप्पा हो मारल्या. केलं तेव्हा पण तरी सुद्धा डिस्पाईट दॅट त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून घ्या. तरी सुद्धा या दोन ठाकरेंशी बोलताना ते दडपण जाणवलं नाही. तुम्ही आज खरोखरच वेळ काढून आलात आणि आमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. ही तुमच्या दोघांची एकत्र पहिली निवडणूक आहे. वेगळ्या आणि पहिला निवडणुका होऊन इंटरव्ह्यू पण गेल्या. एकत्र आहे आपलं. बरोबर. हा पहिला इंटरव्ह्यू पण एकत्र आहे. तो कसा त्याच्यामुळे- प्रश्न नाही आला पण कुठला? वेगवेगळ्या निवडणुका होऊन गेल्या. तो मगाशी विचारला मी. अच्छा तो मगाशी विचारला. आठवण काढली तर परत जायचं असेल तर आपण तुमचा लाईव्ह शो निघून जाईल, मला काही प्रॉब्लेम नाही. एक्झॅक्टली. आम्ही ठरवत होतो की कसं लेट यायचं म्हणजे हे लगेच निघतील. हे प्रश्न पण तरी खरोखरच मनापासून धन्यवाद. थँक्यू. फार कमी दिवस उरलेत प्रचारामध्ये, तुम्हाला आम्ही बघूच आणि निवडणुकीनंतरही मला असं वाटतं आपली ही भेट होत राहावी नक्की. अशी इच्छा. विजयाची भेट होईलच. आणि तुम्ही इथून निघत असताना वसईकरचं भजीपाव खूप चांगलं असतो, तर ते घेऊन जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.